रामकृष्ण हरी. बंकटलालने आपल्या मळ्यामध्ये मक्याची कणसे भाजून खायचा बेत आखला होता. महाराज आणि इतर भक्तगणांना बंकटाने सामील करून घेतले होते. सर्व मंडळी बंकटाच्या मळ्यामध्ये आली. मळ्यामधील एका विहिरीच्या शेजारी कणसे भाजण्याची सर्व तयारी केली होती. 10-12 ठिकाणी मक्याच्या कणसांचे ढीग करून ठेवले होते. कणसे आगीवर खरपूस शेकली जात होती. आगडोंब उसळल्यामुळे त्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. ज्या विहिरीच्या शेजारी हे काम चालले होते त्यांच्या शेजारीच एक चिंचेचे भले मोठे झाड होते. त्या झाडावर मधमाशांचे मोहोळ लटकलेले होते. धुराचा डोंब इतका प्रचंड प्रमाणात पसरला की मधमाशांच्या पोळ्यामध्ये असलेल्या माशा सैरावैरा पळू लागल्या. ही गोष्ट जमलेल्या मंडळींच्या लक्षात आली. मात्र मधमाशांच्या चाव्यापासून जीव वाचवण्यासाठी सर्वजण मळ्याच्या बाहेर पळून गेले. विहिरीच्या कठड्यावर महाराज शांतपणे बसले होते. त्यांच्या शरीरावर मधमाशांनी बस्तान ठोकले होते. त्यांचे अंग माशांनी असे भरून गेले जणू काही त्यांनी आपल्या देहावर काळ्या रंगाची शाल ओढून घेतली असावी. माशा त्यांच्या अंगाचे चावे घेत होत्या, मनमुरादपणे डंख मारित होत्या. महाराज मात्र आपल्याच नादात तल्लीन झाले होते. जणू काही माशांचे चावे मुक्तपणे उपभोगावे अशा आनंदात महाराज होते. जवळपास 1 तास हा प्रकार चालला होता. बंकट व्याकुळ झाला. कोठून आपणास ही दुर्बुद्धी आठवली आणि महाराजांना आपण कणसे खाण्यासाठी आणले असे त्याला वाटले. त्या ज्ञानी तपस्वी योगी पुरुषाला आपण नसत्या संकटात टाकले या जाणीवेनेच तो कासावीस झाला. आता काय होईल ते होवो, पण महाराजांना एकटे टाकायचे नाही या जाणीवेने तो महाराजांकडे निघाला. बंकटाच्या मनातले हे विचार महाराजांनी केव्हाच जाणले होते. जमलेल्या मंडळींमध्ये बंकट हाच आपला निस्सीम भक्त आहे. केवळ आपल्यासाठीच तो स्वतःची पर्वा न करता इथे येतो आहे हे पाहिल्यावर महाराजांनी म्हटले, मुक्या जीवांनो, माझ्या देहाचे तुम्ही चावे घेतलेत, परंतु माझा निस्सीम भक्त बंकट इथे येत आहे, त्याला मात्र चावू नका. आपापल्या जागेवर जाऊन बसा. महाराजांच्या दैवी वाणीचे सामर्थ्य असे की अंगावर बसलेल्या एकूण 1 माशा तिथून निघून गेल्या. महाराजांची अवस्था पाहून बंकट विव्हळला. महाराजांचे अंग लालेलाल झाले होते. मधमाशांच्या काट्यांनी शरीरात खोलवर रुतून त्यांना पुरते बेजार करून सोडले होते. बंकट महाराजांच्या पायावर डोके ठेवून वारंवार क्षमा याचना करू लागला. त्यावर महाराज म्हणाले, अरे बंकटा, माशांचा त्रास मला कसा होणार? माशी हे माझेच रूप आहे. माझ्यामध्ये आणि माशांमध्ये मला त्या सच्चिदानंदांचे म्हणजे विठ्ठलाचेच रूप दिसते. मी आणि माशी आम्ही एकच आहोत, तर एकमेकांना आमचा त्रास कसा होईल? पाण्याने पाण्याला, अग्नीने अग्नीला, वायूने वायूला कसे दुखवता येईल? बंकट निरुत्तर झाला. परंतु महाराजांच्या शरीराची अवस्था काही त्याला पाहावेना. तो तसाच तडक एका सोनाराकडे गेला व त्याला घेऊन मळ्यात आला. महाराजांच्या शरीरात मधमाशांचे काटे कोटपर्यंत रुतले आहेत ते सोनार चिमटा घेऊन पाहू लागला. महाराज हसू लागले व बंकटाकडे पाहून म्हणाले, अरे, इतकं करायची काय गरज होती? माझ्या शरीरात खोलवर रुतलेले काटे ह्या चिमट्यांनी कसे निघणार? तेव्हा थांब,
मीच त्यांना शरीरातून बाहेर काढतो. असे म्हणून त्यांनी योगशास्त्रामधील कुंभकाचा प्रयोग केला. प्रथम दीर्घ असा खोलवर श्वास घेतला. त्यानंतर शरीरामधील सर्व इंद्रियांवर काबू मिळवला व श्वास आतल्या आत रोखून धरून ठेवला. शरीरातील वायू बाहेर येण्यासाठी धडपड करू लागला. सर्व द्वारे बंद झालेली होती. वायूचा अंतर्गत भार इतका वाढला की त्या योगे शरीरात रुतलेले सर्व काटे शरीराबाहेर आले. योगशास्त्राचा अवलंब करून महाराजांनी ही किमया केली होती. महाराजांना योग मार्ग सुद्धा वश होता. सोनाराने बाहेर दिसणारे काटे वेचून काढले. योगशास्त्राचे अद्भुत प्रात्यक्षिक पाहून जमलेले सर्व भक्तगण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सर्वांनी कणसे भाजली आणि मनसोक्तपणे खरपूस कणसांचा आनंद घेतला. महाराज अकोट नावाच्या नगरामध्ये नरसिंगजी या आणखी एका अवतारी सत्पुरुषाबरोबर बसले होते. 2 योगी 2 विरागी एकमेकांसमोर बसले होते. त्यांनी एकमेकांचे हात आपल्या हातात घेतले होते. महाराज नरसिंगजीला म्हणाले, नरसिंगा, तू प्रपंचात राहिलास हे एका अर्थाने बरेच झाले. मी मात्र या सर्वांचा त्याग केला आणि योगमार्गाचा भक्तिमार्गासह अवलंब केला. योगशास्त्रामुळे हातून चमत्कारही घडतात. सामान्य जन त्या चमत्कारांना महत्त्व देतात आणि वारंवार चमत्काराचीच अपेक्षा करतात. त्यामुळे मी बळेबळेच वेडाचे सोंग पांघरून बसतो. तू प्रपंच सांभाळून अध्यात्माचा स्वीकार केलास हे फार बरे झाले. शेवटी योगमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग हे 3ही मार्ग एकाच मोक्षाच्या गावी जाऊन मिळतात हे तुला माहीतच आहे. आपला मार्ग आपण सांभाळावा, तो षडरिपूंचे अडथळे टाळून. अहमपणा टाळला तरच मोक्षाचा खरा अर्थ समजतो. प्रपंच सांभाळूनही भक्तिमार्ग साधता येतो, मात्र तेथे मनाची एकनिष्ठता हवी. ध्यानी मनी चित्ती परमेश्वराचा आठव असावा. नरसिंगजींना भरून आले. आज आपला बंधू आपल्याला भेटला, अनुभवाचे 4 शब्द सांगितले, याचाच सर्वाधिक आनंद नरसिंगजींना झालेला होता. नरसिंगजी म्हणाले, बंधू, आपण मनाने एकमेकांना रोजच भेटत असतो, पण अशीच अधेमधी व्यावहारिक भेटही ह्या धाकट्या भावाला दे. मला तुझ्यासारख्या योगक्रिया येत नाहीत. तू क्षणार्धात ब्रह्मांड फिरूनही येऊ शकतो. माझे तसे नाही. तरी माझ्यावर तुझी कृपादृष्टी निरंतर ठेव, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. तू सांगितलेस त्या धर्माचेच मी पालन करीन. आपल्या वाटा जरी भिन्न असल्या तरी आपल्याला जगदीश्वराने ज्या कामासाठी पाठवले आहे तेच आपल्याला करावयाचे आहे. माझ्या हातून हे काम यशस्वीपणे पार पडेल असा आशीर्वाद दे. गजानन महाराजांनी प्रेमभराने नरसिंगजीला आलिंगन दिले. दोन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असे संत द्वय होते, तरीही एकमेकांबद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा होता. गजानन महाराजांनी तेथून निघण्याचे ठरवले. नरसिंगजींनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. महाराज फिरत फिरत आपल्या शिष्यगणांसहित दर्यापूरजवळ आले. दर्यापुराच्या जवळ शिवर नावाचे एक गाव होते. चंद्रभागा नावाच्या एका छोट्याशा नदीच्या काठावर शिवरगाव वसले होते. या शिवरगावामध्ये वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.
त्याच्या विद्वत्तेची कीर्ती गावोगाव पसरली होती. हा वज्रभूषण सूर्योपासक होता. रोज पहाटे उठून प्रातर्विधी आदी कर्मे उरकून तो चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करी. सूर्योदयापूर्वी स्नानविधी उरकून उगवत्या सूर्याला नमस्कार करी. सूर्योपासना झाल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे. आजही प्रातःकाळी सूर्याला वंदन करून तो इतर कामांकडे वळणार इतक्यात त्याचे समोर लक्ष गेले. तो नदी किनारी वाळूंमध्ये गजानन स्वामी बसले होते. सभोवताली गोलाकार शिष्यमंडळीही बसली होती. वज्रभूषण धावतच महाराजांकडे गेला. त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू अशा महाराजांकडे त्याने पाहिले. तो संध्या सामान घेऊन आला. महाराजांच्या पायावर त्याने अर्घ्य दिले आणि महाराजांसमोर सूर्य आराधना करून नमस्कार केला. जणू महाराजांच्या ठिकाणी प्रत्यक्ष सूर्यदेवच तो पाहत होता. महाराजांनी त्याला आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याला आशीर्वाद दिला. त्याला आत्मज्ञानाच्या 4 उपदेशपर गोष्टी सांगितल्या. महाराज म्हणाले, बाळ, तू जो कर्ममार्ग निवडला आहेस तो खडतर आहे, पण तू तो अर्धवट सोडू नको. पूर्णत्वाला ने. माझा तुला आशीर्वाद आहे. वज्रभूषण महाराजांच्या चरणी लीन झाला. बंकटलाल हिरमुसलेल्या चेहऱ्याने समर्थांच्या पायाजवळ बसला होता. डोळ्यातून अश्रूंची संतधार लागली होती. महाराजांनी बंकटलालच्या घरातून जाण्याचे ठरवले होते. गावातील मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम हलवण्याचा बेत जेव्हा त्यांनी बंकटाच्या कानी घातला तेव्हापासूनच त्याची मनोवृत्ती उदास झाली होती. महाराज त्याला म्हणाले, हे बघ बंकट, आम्ही परमहंस संन्यासी पंथाचे वारकरी. तुम्हा संसारी प्रापंचिक माणसाच्या घरी कधीपर्यंत अन किती दिवस राहायचे? अरे, शिवाजी राजाला सुद्धा समर्थ रामदासांचा आशीर्वाद होता. शिवाजीचे रामदासांवर निस्सीम प्रेम होते. तरीही कायमच्या वस्तीसाठी समर्थांनी सज्जनगडच का निवडला हे ध्यानात घे. कितीतरी साधू गोसावी नाथपंथीय वैरागी होऊन गेले. त्यांनी सर्वांनीच संसारी माणसांची घरे वगळून जंगलात, मठात, आश्रमात वास्तव्य केले. त्याप्रमाणे मलाही आता तुझ्या घरात फार वेळ राहता येणार नाही. तेव्हा माझा मुक्काम मी मारुतीरायाच्या देवळात हलविणार आहे. महाराजांचा शब्द हा अंतिम शब्द असे. त्यामध्ये कधीही बदल होत नसे हे बंकटाला चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याला हो म्हणण्याशिवाय कोणताही पर्याय त्याच्या समोर खुला नव्हता. अखेर भरल्या डोळ्यांनी त्याने संमती दिली. महाराजांनी आपला मुक्काम मारुतीच्या मंदिरात हलवला. महाराजांना काय हवे काय नको ते पाहण्यासाठी भास्करही तेथेच राहिला.